श्री शिवराम स्वामी भक्तांच्या कष्टती थोर कामी वंदितयांच्या पदपंकजामी शिवरामैक्यबोधाय शिवरामामिराय माता पितृस्वरूपाय आदिनाथाय नमः. हरिहरं शिवरामादिती तातांचक्री आईनाथाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बालकृष्ण नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्. गोपालकृष्ण भगवान की जय. पूर्णब्रह्म आदिशी गायनाथ महाराज. सर्वं जीवनं मृत्युपदं आर्जवं ब्रह्मपदं ब्रह्मणपदं एतावान ज्ञानविषय किं प्रलाप करिष्यति. सर्व जिम्म म्हणजे नुसतीच बडबड की तुम्ही आमच्याकडे या, हापूस आंब्याचा रस करतो, अशी मजा येईल. वचने किम दरिद्रता. त्याला केव्हा येऊ तुमच्या मनात. पण आर्जव म्हणजे सरळता, स्टेट फॉरवर्डनेस. या दिवशी इतके वाजता हा कार्यक्रम आहे आणि आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तुम्हाला यावंच लागते. तुम्ही आले नाही तर आम्ही तुमच्यासाठी माणूस पाठवून घ्यायला येऊ. तर तुम्हाला त्या ठिकाणी येणं काय आहे गरजेचं. असं निमंत्रण जे आहे ते काय आहे ब्रह्मणपदम. त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. पण तसं काहीच म्हणायचं नाही. आणि फक्त तुम्ही आले नाही, तुम्ही तर काही दिसलेच नाही. नंतर तुमची किती वाट पाहिली त्या बोलण्याला. म्हणजे एक काकाला जाऊन भांडे लपवणे किंवा मनोराज्य सगळे देता किती घेता किती, ओवा शंकुवा. अशा प्रकारे जे बोलणं आहे ती काय आहे, त्यात बडबड आहे. तिला अर्थ नाही. फक्त समोरचा माणूस काय म्हणतो, हो समाधानासाठी. आर्जव जी आहे सरळता, किंवा हे असं आहे पटत असेल तर हो, नाही पटत असेल तर तू मोकळा मी मोकळा. गुंतून राहायचं काही कारण नाही. एक घर सुना 10 घर भिक्षा. हे जे आहे हे कसं वागणं आहे, सरळ. पण आम्ही चाललो देवाला, आम्ही चाललो काशीला देवाला भेटायला. मग तुला मारणार कसं, मग तुला खाणार. मारल्याशिवाय राहायचं नाही, खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. आणि नाव मात्र कशाचं घ्यायचं, देवाचं. मुमेराम बदलणे. या गोष्टीला भगवंतांनी काय सांगितलं की प्रलाप नुसतंच काय आहे, मुले घातले रडाया नाही, सासू नाही, तिच्याविषयी माया नाही, डोळ्यात आसू नाही. फक्त जोरजोरात काय करायचं, भुकाट पसरायचं. हे ओळखलं. जितके तुम्ही मोठे व्यक्तीच्या संपर्कात घ्याल तितकं ते कशा असतात तुम्हाला जाणवलं की त्यांच्यात मोठेपणा तीळ मात्रही नाही, कशामध्ये आसक्त नाही. साधा नमस्कार जरी केला तर त्यांना मेल्याहून मेल्यासारखं होते. आणि जो मानाची वाट पाहे
इथूनच काय आहे, लाटणे जैसे न लवती, जसं लाटणं मुळे पण वाकणार नाही, लवत नाही, तसं ते सामान्य नसतं. आर्जवता की भगवंता मी काय आहे, तुझा आहे, तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही, आणि तू माझ्याकडून सेवा करून घे, माझ्याकडून इकडचं पान तिकडे सुद्धा होत नाही, शक्ती देणारा तूच आहेस, करणारा मी कोणी नाही, निमित्त मात्र आहे. ही आहे आर्जवता. आणि ही आर्जवता जया आणि मोठेपण तया यातना कठीण. ऐरावत जो हत्ती आहे त्याला अंकुशाचा मार आहे, आणि जी लहान मुलगी आहे तिला रोज काय आहे, साखर. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. तेव्हा युधिष्ठिर महाराज, तुम्ही आता निर्द्वंद्व आहात, तुम्हाला आता कोणी शत्रू राहिलेला नाही आहे, सगळे साम्राज्य जे आहे हे तुमचं आहे. आणि असं असताना ते भोगण्याच्या ऐवजी तुम्ही व्यर्थ प्रलाप का करीत आहात, कारण तुमच्या या सगळ्या बोलण्याला मी काडीचीही किंमत देत नाही. हा तुमचा काय आहे, प्रलाप आहे. आणि मग म्हणून भगवंतांनी वृत्रासुराची गोष्ट जी आपण काल पाहिली ती सांगितली. वृत्रासुर, वृत्र आणि आसूर, नुसत्या वज्राने गेला नाही, युधिष्ठिरची जेव्हा ऋषींची हाडं त्याचा वज्र केलं तेव्हा तो त्याचा नायनाट झाला, कारण त्याच्याकडे विविध कृत्या होत्या. वृत्र आणि आत्ताच्या काळात कोणता असुर आहे, वृत्त असुर. एखादी गोष्ट आपल्या कानावर आली, सारख्या एखाद्याचं नाव येत गेलं तर आपण काय म्हणतो, अहो त्याच्या अमुक माणसाच्या मुलाला MBBSला ॲडमिशन मिळाली, आम्हाला काय माहीत नाही का कशी मिळाली, किती पैसे देऊन मिळाली, काय झालं, लगेच हो का छान झालं तसं नाही, त्याची दुर्गंधी आहे ना चालू होते. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंत युधिष्ठिराला समजावित आहेत, सांगत आहेत की हे राजा, रोग जे आहेत हे दोन प्रकारचे आहेत. एक रोग जो होतो तो शरीराला होतो, आणि दुसरा रोग जो आहे तो कोणाला होतो, मनाला. एक शारीरिक रोग आणि दुसरा मानसिक. शरीरावरचे 3 गुण आहेत, उष्ण, शीत आणि वायू. उष्णता 98 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान शरीराचं आपल्या जास्त झालं की ताप आला, त्याच्यापेक्षा कमी झाले तर हुडहुडी थंडी भरली. आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे काय आहे, वायू आहेत. प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. कुठं कोणता वायू अडकला, जाऊन हृदयात जाऊन अडकला तर हार्ट अटॅक येईल, मेंदूमध्ये जाऊन अडकला तर पॅरालिसिस होईल, अर्धांगी वायूचा झटका आला, वारा अंगावून गेलं. साधे डोळ्याची पापणी याच्यासाठी पण वायू कार्यरत आहे. मुकुल, धनंजय, देवदत्त हे काय आहे, उपप्राण आहेत. जांबाई, ढेकळ, शिंक येण्यासाठी पण ही वायूची कार्यप्रणाली आहे. कोणी म्हणतात की धनंजय नावाचा प्राण जर त्याच्यावर विजय प्राप्त झाला तर समुद्रात हरवलेली सुईसुद्धा आपण शोधू शकतो. योगांची प्रक्रिया, आपल्याला कॅलेंडरवर पोचलेली सुई दिसत नाही. हे शरीराचे गुण आहेत. जर ताप आला तर त्याला त्याची बाधा थंड, डोक्यावर पट्ट्या ठेवा, त्याला काहीतरी थंड वस्तू खायला द्या. हुडहुडी भरली तर गरम पांघरुण घ्या, गरमीची औषध घ्या. उष्णतेला
आपण शीताने जे आहे ते हे करू शकतो. मनाचे रूप कोणते आहेत? मनाचे गुण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ज्याच्यामध्ये सत्वात संचय आहे ते ज्ञानम. जर सत्वगुण वाढला तर त्याला तो काय म्हणतो की मला कपडे साधे पाहिजे पण माझ्या घरात पुस्तकं खूप पाहिजे. ज्ञानासाठी चरपडी, इथून ज्ञान भेटते का तिथून ज्ञान भेटते का, आणि पुंजू लागे की मी समाधानी आहे, आनंद आहे, छान आहे, काही नसलं तरी एकदम छान. सत्वात रजोगुण बैल तेथे करबाडे, लोभ एवच रजसो लोभ एवच. किती जरी मिळालं तरी बरीच भेटला तर त्यासाठी काय करेल, जास्तीत जास्त लोखंडच विकत घेईल. त्याचं सोनं करता येईल म्हणून सोनं करायचं, सोनं विकायचं, पुन्हा लोखंड घ्यायचं, पुन्हा त्याचं सोनं करायचं, त्याचं सोनं विकायचं, आणखी लोखंड, जास्तीत जास्त सोनं पाहिजे म्हणून. आणि तमोगुण, तमोगुणामध्ये जो आहे अज्ञान आहे, मोह आहे आणि दुःख आहे. त्या अज्ञानामुळे त्याला झोप सगळ्यात जास्त, की चिरंजीव होईजे आणि निजेलाची राहीजे. आयुष्य खूप भेटलं पण आयुष्यामध्ये काही केलं का? सकाळी झोप, दुपारी झोप, संध्याकाळी झोप, आणि न आळविताची उठी ओ म्हणून कुणी तर आवाजही दिला नाही तरी ओ आलो 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 उठणार. भास झाला त्याला, धडपडे, एक आणायला सांगितलं वस्तू दुसरीच घेऊन येईल, लक्षच नाही. चार भांडे पाडल्याशिवाय जे पाहिजे ते आणणार नाही. तमोगुण. हे सगळे कशाचे आहेत गुण? मनाचे गुण आहे. तेव्हा काही माणसं जी असतात ते शारीरिक व्याधीने ग्रस्त आहेत. काही माणसं जी आहेत ती अंगाने तुम्हाला धडधाकट दिसतात, परंतु त्यांना विचारलं कसं काय, चांगलं की नाही, काय हो, काय खरं नाही. आम्हाला काय दुःख आहे आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. दुःख काहीच नाही तर काय सांगणार, पण त्याला दुःख वाटल्याशिवाय राहत नाही. त्याची कोणती आहे व्याधी? मानसिक. भगवंताचं म्हणणं आहे की शारीरिक आणि मानसिक या दोन गोष्टी एकत्र आल्याशिवाय कुठलीही व्याधी घडत नाही. आधी मन दुःखी होईल आणि त्याचा परिणाम शरीरावर होईल. शरीराला काही कष्ट असेल तर मन दुःखी होईल. मी काळाच खाऊ, राधा क्यों गोरी, मै क्यों काला. मी थंडाच खाऊ, माझे दातच समोर खाऊ, माझ्याकडे एवढे पैसेच का नाही, मी दरिद्रीच का, माझ्याकडे फ्लॅटच खाऊन नाही. कशाची दुःख आहे? शरीराची दुःख आहेत का? ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान नाही. या मनाने खट्टू होऊन 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 शेवटी त्याचा परिणाम कशावर होतो? शरीरावर होतो. वात आहे, पित्त आहे, कफ आहे. मग काय करा? कर्मच नाही तर मग जा दवाखान्यात. या दोन गोष्टी एकत्र आल्याशिवाय कुठली व्याधी होत नाही असं भगवंत युधिष्ठिराला सांगत आहे. परस्परम तयोर जन्म, व्याधीचा जन्म आहे हा शारीरिक आणि मानसिक यांच्या सहयोगातून होत असतो. तेव्हा सत्व, रज आणि तम हे तिन्हीचे तिन्ही गुण जेव्हा सारख्या अवस्थेत सम अवस्थेत असतील तेव्हा मनाला जे आहे काय राहील? स्वस्थता राहील. स्वस्थ आहे की नाही तुम्ही? हो, आम्ही स्वस्थ आहोत. काही आम्हाला दुःख नाही, क्लेश नाही, काही नाही, आराम आहे. आणि उष्ण, शीत आणि वायू
यांचं जेव्हा समावस्था असेल, समानता असेल, तेव्हा सुद्धा शरीर कसं राहील, धडधाकट राहील. पण याच्यात थोडे जरी फेरबदल झाले, शरीर आणि मनाचं जर कमी जास्तपणा झाला तर दोघांच्या संयोगाने व्याधी आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये कोणीतरी वाईट बातमी सांगितली, आनंदावर काय पडलं, विरजन पडलं. आणि विरजन टिकल्याशिवाय आवडत होतच नाही. तुमच्या घरची मोटर जळाली, लोक आनंद आला, लाव तुमच्यात पाणी झालं नाही, आमच्याकडे आलं. हर्षाला जो आहे तो शोक दाबून टाकतो. आणि किती पूर्ण रडत असो, मोठमोठ्याने टाळो गुंगलत असेल आणि त्याला जर गुदगुल्या गेल्या तर ते काय करते, हसायला लागते. दुःखाला आडसर सुख आणू शकते. किती शोकामध्ये तुम्ही आहात. नाना पाटेकर त्यांना त्याच्यासाठी गाण्यासाठी वेळ झाला तर ते डिरेक्टर जे आहे ते रागवले त्यांच्यावर खूप, की आम्ही सगळेजण एवढी मोठी टीम येऊन बसली तुमची वाट पाहतो, इतका वेळ असते का, पॅकअपची वेळ आली तुम्ही आले नाही, अर्धा तास शिवाय दिल्या. त्यांनी स्वतः सांगितली गोष्ट पुणे विद्यापीठामध्ये. ते म्हणे मी सगळं त्यांचं ऐकून घेतलं, तुमचं बोलणं झालं का, आता मला काय करायचं आहे, तुम्हाला गुदगुल्या करायच्या. त्या बिचाराचा राग सगळा काय झाला, शांत झाला. जग जर वन्नी झालं तर तुम्हाला पाणी होता आलं पाहिजे. समोरचा माणूस जर एकदम आणणार आला तर तुम्हाला काय शांत राहता आलं पाहिजे. हर्ष जो आहे ते शोकाला बाधित करते आणि शोक आहे तो हर्षाला बाधित करतो. आणि युधिष्ठिर महाराज, आपण दुःखात, आयुष्यातील दुःखाला आठवू इच्छित नाही. मी जेव्हा तुमचा अभ्यास करतो तेव्हा मला काय दिसते की जेव्हा तुम्ही दुःखामध्ये होता, जेव्हा वनवासात होता, तेव्हा तुम्ही कसे होता, सुखी होता. आता तुम्ही सम्राट आहात, तुम्ही राजधानीमध्ये आहात, दासदासी तुमच्या सोबत आहेत, सुवर्णाच्या तबक घेऊन तुम्हाला ओवाळत आहेत आणि तुम्ही दुःखी आहात. भीतीचे डोहाळे तुम्हाला लागले, तुम्हाला वनवासात जावं वाटत आहे. माणूस जर सुखी असेल तरी सुखात राहायला पाहिजे. तुम्ही दुःखात होता तेव्हा तुम्ही सुखी होता, आता तुम्ही सुखात आले तेव्हा तुम्हाला दुःखी व्हावं वाटते. हे काही तर्कसंगत वाटत नाही. तुम्हाला कदाचित दुःखच कवटाळून येण्याची सवय झालेली आहे की काय. स्वभाव दुरतिक्रम, हा तुमचा स्वभावच आहे काय. तुमच्यामुळे सगळेचे सगळेजण काय, तुम्ही दुःखी तर सगळे दुःखी, आणि तुम्हाला सुख कशात आहे, दुःखात आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा दुःखाच्या खाईत टाकायचं आहे का. एवढं मोठं राजसूय तुम्ही यज्ञ केला, का तुम्ही राजसूय यज्ञ करू शकले. जेव्हा जरासंधाला भीमानी त्या ठिकाणी त्याचे 2 शकलं केले, इकडे फेकलं इकडे फेकलं, त्याशिवाय तुमचा राष्ट्रीय यज्ञ झाला नसता. अर्जुन सगळा दिग्विजयाला गेला, त्यांनी सगळं पराक्रम करून आणला, तुम्ही राष्ट्रीय यज्ञ केला. आणि राष्ट्रीय यज्ञ करून तुम्ही काय केलं, तुम्हाला त्यांनी शकुनीने बोलावलं आणि तुम्ही दूध खेळायला गेला आणि सगळ्याच्या सगळं तुम्ही काय केलं, हरवून बसला. दुसऱ्यांदा पुन्हा जेव्हा तुम्ही इथून सुटल्यानंतर जात असताना तुम्हाला पुन्हा दूध खेळायला बोलावलं, तुम्हाला दूध खेळायला जायची काय गरज होती का. पुन्हा तुम्ही गेला आणि स्वतःला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास स्वतःवर लादून घेतला.
तुमच्यामुळे सगळेचे सगळेजण दुःखी आहेत. तुम्ही जेव्हा दुःखात होता, वनवासामध्ये तुम्ही होतात, तेव्हा तुम्हाला ब्राह्मण येऊन बसायचा, सगळे तुम्हाला काय धर्मशास्त्र चर्चा सांगायचे आणि तुम्ही त्याच्याशी चर्चा करत रममान असायचा. तेव्हा तुम्हाला आपण इथं का आलो, आपली ही अवनती का झाली, आपल्याला राज्य का सोडावं लागलं, याचं किंचित सुद्धा शिल्लक दिसलं नाही. दुःखामध्ये तुम्ही पेटून उठायला पाहिजे होता की नाही होता? पेटले का तुम्ही? तुम्हाला तुमच्यावर झालेल्या अन्यायाची चीड आली का? चिडले का तुम्ही? दुःखामध्ये माणूस पेटून उठायला पाहिजे. द्रौपदीने किती वेळा त्यांना समजावून सांगितले का स्वस्थ बसू नका. मला काय केलेलं आहे, एक वस्त्र असताना रजस्वला स्थितीमध्ये ओढत ओढत आणलं. माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला, माझा वस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. ही आठवण द्रौपदीने कायम त्यांच्या मनात ठेवली की जेणेकरून तुमच्यातलं जे आहे शौर्य यायला पाहिजे बाहेर. दुःखाच्या वेळेस तुम्ही दुःखी नव्हता आणि सुखाच्या वेळी तुम्ही सुखात नाही आहे. तर हा तुम्हाला जो झालेला काय आहे, दुःख विभ्रम आहे, भ्रम झालेला आहे. तुम्ही कशात आहात? थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमची बुद्धी ठिकाणावर नाही. तुम्ही दोरीला साप समजत आहात, सुखाला दुःख समजत आहात, दुःखाला सुख समजत आहात. शहाण्या माणसाला काय करता येते, सांगता येते. जो झोपी गेला त्याला उठवता येते, झोपेचं सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही. तुम्ही जर झोपेमध्ये एखादं स्वप्न पाहिलं, दुःस्वप्न पाहिलं, तर झोपेतील त्या दुःस्वप्नाला औषध म्हणजे औषध काय आहे, जागा होणं. पण तुम्ही जागा व्हायला तयार नाही. एवढं मोठं शांती पर्व झालं, एवढं मोठं अनुशासन पर्व झालं, अनुस्मृती झाली, विष्णू सहस्त्रनाम झालं, सगळे दान धर्म झाले, राजधर्म झाले, सगळे झाले, पण तुमच्यातला भ्रम काही दिसत नाही. तुम्ही मला शारीरिक व्याधीने नाही तर मानसिक व्याधीने पीडित दिसत आहात. सरळ सरळ काय केलं, रोगाचं निदान भगवंतांनी केलं. की ही काय साधारण परिस्थिती नाही, हे तुमचं वागणं काय सामान्य नाही. म्हणजे नक्कीच तुम्हाला काहीतरी मानसिक व्यथा आहे. तुम्ही आनंदाच्या परमोच्च क्षणावर आहात ना, पण तरी सुद्धा तुम्हाला सुख घेता येत नाही. याला काय म्हणावं, सुख सुख म्हणताय, दुःख ठापून आले. ते सुखात असताना दुःख तुम्ही स्वतःच्या हाताने ओढवून घेत आहात. स्वतःला नेहमी काय करता, मी बिचारा, मी सिंपतीकार, की लोकांनी माझ्या काय करायचं नाही, मी सेवेतच राहिलं पाहिजे. राज्यात मी जर सुखात आहे म्हटलं तर राज्य करावं लागेल ना, पण तुम्हाला राज्य करायचं नाही. तुम्हाला दुसऱ्या कोणाला सुख द्यायचं नाही. तुम्हाला सगळ्यांकडून फक्त काय करायचं आहे, सुख घ्यायचं आहे. निर्णय घ्यायचे नाही, काम करायचं नाही. फक्त मी काय मोठा, मला काय विचार. कदाचित तुम्हाला बहुतेक दुःख विभ्रम, दुःखाची तुम्हाला काय झालेली आहे, सवय झालेली आहे, आवड निर्माण झालेली आहे. तुम्ही त्याची काय झालं, ॲडिक्ट आहात. भगवंताचं सरळ सरळ युधिष्ठिरावर आहात, त्याचं रोग निदान आहे. ह्या दुःख विभ्रम नसून दुसरं काय आहे सांगा बरं राजा. स्वप्नातील दुःखाला जागे होणे हेच औषध आहे. तर तुम्ही आता काय करा, जागे व्हा. जाग्रत उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधत. उभे राहा, जागे व्हा, आणि जोपर्यंत आपल्याला आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त होत नाही तोपर्यंत कार्यरत राहा.
उठा जागे वारे आता, स्मरण करा. कोण सांगत आहे? आपण पंढरीनाथाला काकड्यामध्ये उठवतो, पण पंढरीनाथच युधिष्ठिराला सांगतो की तू आता झडझडोनी वैला निघ आणि राजधर्माच्या वाटे लाग. आता बस झाली चर्चा. आता तुझी वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची. तुझ्यासाठी सगळ्यांनी ज्यांना जे जे काही काही करायचं होतं ते सगळ्यांनी सगळं करून झालेलं आहे. आता तुझी वेळ आहे की तू आता काहीतरी करून. व्यासपीठावर बसल्यानंतर युधिष्ठिराला अरे तुला म्हणता येतं असं विशिष्ट जगत. तेव्हा सुखाचा जीव दुःखात घालण्याचा कदाचित हा आपला काय आहे? स्वभावच आहे. हा स्वभाव तुम्हाला बदलायला पाहिजे. तुम्ही थोडं आठवा की किती अन्याय तुमच्यावर झालेला आहे. हे जे पद तुम्हाला भेटलं ते सहजासहजी भेटलेलं नाही आहे. त्यांच्याकडे 11 अक्षौहिणी सेना होती. आम्ही 7 अक्षौहिणी सेना आणली. दत्ता मासाचा चिखल झाला. 18 दिवस युद्ध झालं. शरपंजरी 58 दिवस भीष्म पडले. द्रोणाचार्याला कसं मारलं, नरोबा कुंजरबा, हे आम्हाला माहित आहे. काय काय केलं. हा सूर्य हा जयद्रथ म्हणून सूर्याला थांबवलं. प्रतिज्ञा केली होती अर्जुनाने की सूर्यास्ताच्या आधी हे करेल. इतकं सगळं हे काय सहज मिळालेलं नाही आहे. हे कष्टसाध्य आहे आणि याची जी आहे तुम्हाला फळं चाखता आली पाहिजे. बारा वर्ष कशाला म्हणते? एवढे मोठे तुम्ही तुमच्या आता भिंतीखाली इतके सगळे नोकर चाकर होते आणि तुम्हाला तुमच्याच राजधानीतून मृगवस्त्र घालून त्याच्यातून परागंदा व्हावं लागलं. जाताना तो क्षण आठवा. हे सगळे कौरव तुमच्यावर हसत होते, तुमची टिंगलटवाळी करत होते आणि तुम्ही इतके शूरवीर असताना खाली माना घालून चालले होते. पण आता तिथूनही तुम्ही सावरले आहात. आता हा क्षण तुमच्या आयुष्यात आलेला आहे. 1 वर्ष अज्ञातवास काय सोपा होता का? तुम्ही वनवासामध्ये असताना तो जटासूर नावाचा राक्षस आठवतो का तुम्हाला? ब्राह्मणाचा वेश घेऊन तुमच्याकडे आला होता. जटाबिटा मस्त करायचा, भस्म लावायचा, तुमच्यासोबत राहिला आणि तुमची अस्त्रशस्त्र घेऊन तुम्हाला स्वतःला घेऊन, द्रौपदीला घेऊन, नकुल सहदेवाला घेऊन तो काय झाला? पळाला. कारण भीम तिथे नव्हता, अर्जुन तर नव्हता. त्याच्यातून सहदेव जो आहे तो कौशिकी नावाची त्यांची तलवार घेऊन तिथून निसटला आणि त्यांनी काय केलं? आपल्या भीमाला, भावाला मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली की भीमा तू ये, हा मला घेऊन चालला आहे. त्याच्यासोबत द्रौपदी आहे, युधिष्ठिर झाला आहे, नकुल पण आहे. आणि तेव्हा तुम्ही त्याला काय करत होता? त्याच्या खांद्यावर बसून त्याला ज्ञान देत होता जटासुराला. अरे तू ब्राह्मण आहेस, तू आमच्याकडे राहिलास, तुझं हे करणं बरोबर नाही, तू आमचं अन्न खाल्लंस, खाल्ल्या मिठाला तू जागलं पाहिजेस, याला तुला पाप लागेल. तुम्ही त्याला युधिष्ठिरचे त्याला सगळं धर्माचं ज्ञान सांगत होते. ते कशासाठी सांगत होते? त्याची मती थोडी गुंग करण्यासाठी, त्याची पडणारी पावलं जी आहे ती जड करण्यासाठी. आणि त्यांनी तो संदेश नकुलाला सांगितला आहे की आता मी काय करेल, याला बोलून बोलून याचं हे केलेलं आहे, जाम केलेलं आहे डोकं, माझी धर्मनीती सांगून. आता तो जास्त वेगाने पळत नाही, तोपर्यंत तरी भीम आला पाहिजे. भीम आला नाही तर शेवटी नकुल म्हणतो माद्रीनंदन की आता दादा आपल्याजवळ एकच पर्याय आहे की हतोबा प्राप्स्यसि स्वर्गम जितुबाबा मोक्षसे महिम. एक तर जटासुरा तू राहशील, नाही तर मी राहील, ये तू माझ्या युद्धाला तयार हो. कोण म्हणाला? कौशिकी तलवार घेऊन नकुल म्हणाला. पण राजा युधिष्ठिर म्हणाला का तिथे? जेव्हा ते
प्रत्यक्ष युद्ध करायची पाळी आली त्यावेळेस सुदैव आणि पुन्हा भीम महाशय गदा घेऊन आले आणि ते नकुलाला म्हणतात की तू बाजूला हो, तू फक्त पहा तर याला मी कसा चोप देत होते. त्या जटासुराला म्हणतात की जसा हिडंबाला मी वरचा रस्ता दाखवला, जसा त्या याला दाखवला, बकासुराला दाखवला, त्याप्रमाणे तुला आता मी वरचा रस्ता युद्ध केलं, झाडं उपटले, त्याला मारले आणि जटासुराचा त्या ठिकाणी अस्त केला. युधिष्ठिर महाराज तेव्हा भीम आला नसता तर हे सगळं युद्ध तुम्हाला पाहण्याची काही तुम्ही जटासुराची बंदी राहिला असता. चित्रसेन नंदन वापरतो की नाही तुम्हाला? बिचाऱ्या सूर्याने द्रौपदीला थाळी दिली आणि तुमची अवहेलना करण्यासाठी ही सगळी कौरव मंडळी आली होती. त्यांनी त्या दुर्वासांना त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि तुम्ही वनवासात कसे राहत आहात हे तुम्हाला तुमच्या मनात सण निर्माण करून देण्यासाठी हे आले आणि तिथे त्या चित्रसेन गंधर्वासोबत त्यांचं काय झालं, युद्ध झालं. त्या युद्धात अर्जुन दुर्योधनाला पकडलं, तुमच्याकडे हे लोक आले आणि अर्जुनाने त्यांना सोडवलं. अनेक गोष्टी आहेत त्या होऊन गेलेल्या आहेत. याचं काय करा, स्मरण करा. तुम्ही दुःखात आहात ना, मग दुःखातल्या गोष्टी तुम्हाला आठवण देत आहे मी, त्या तुम्हाला आठवत आहेत का? त्या तुम्हाला दुःखात म्हणून दुःखी गोष्टी आठवत की नाही? पण तुम्ही खरोखर मग दुःखात आहात का? तुम्हाला या गोष्टी तर आठवत नाही आहे. तुम्ही सुखात असून दुःखी असण्याचं काय करत आहात? तुम्हाला भ्रम झालेला आहे, तुम्हालाच कळत नाही तुम्ही काय कशा प्रकारे वागत आहात. भगवंत आणखीन एक आठवण करून दिली. कोणाची? कीचकाची. कीचकाने काय केलं, बिचारी सैरंध्री ती त्या विराट राजाकडे आली धावत धावत की कितीतरी वेळा मी याला म्हटलं की मला त्रास देऊ नको, तरी राजेसाहेब तुम्ही आता तरी काहीतरी याचं काहीतरी करा. तेव्हा कीचकाने भर दरबारामध्ये सैरंध्रीला म्हणजे द्रौपदीला काहीतरी लाथ मारली. तिथं बल्लव आणि हे युधिष्ठिर पण महाराज पण होते, पण खाली मान करून राहिले, काही बोलले नाही. गुरंडा असल्यामुळे अर्जुनाला काही बोलता आलं नाही आणि सगळी खतखतली आहे. द्रौपदीने भीमाला सांगितली की आता तूच कार्य माझा करणार आहे आणि आज सूर्यास्ताच्या आत काय कर, कीचकाचा वध केला पाहिजे. दुःशला जी दुर्योधनाची बहीण आहे, तिचा नवरा जयद्रथाने द्रौपदीला वनपर्वामध्ये काय केलेलं आहे हे कोणी घरी नसताना पाहून रथात टाकून निघालाय तो अपहरण करण्यासाठी. एवढे प्रसंग तुमच्यावर आले आणि या प्रसंगाला तुम्ही विसरू शकत नाही. या सगळ्या प्रसंगावर तुम्ही मात करून या ठिकाणी पोहोचलेले आहात. तेव्हा तुम्ही काय करा, स्वतःच्या या पोझिशनला सांभाळा. तुम्ही विसरून जाऊ नका तुमचा इतिहास. मी तुम्हाला सांगतोय कारण मी तुमच्या जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तुमच्या सोबतच होतो. भीष्मासोबतचं जे युद्ध आहे पितामह भीष्मासोबतचं, ते काय सोपं होतं का? पण तरी सुद्धा तुमचा जय झाला. द्रोणाचार्यांसोबतचं युद्ध, त्याच्यात तुमचा जय झाला. त्यावेळेस आणि हे सुद्धा जे युद्ध आहे, कोणासोबत युद्ध आहे तुमचं? हे तुमच्या मनासोबत चाललेलं, हे मनासोबत चाललेलं युद्ध हे भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या युद्धापेक्षा काही कमी नाही. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हे तुमचं युद्ध आहे. त्या युद्धात तरी तुमच्यासोबत मी होतो, अर्जुन होता, भीम होता, सगळी सेना होती. पण हे युद्ध तुमचं तुम्हाला एकट्यालाच लढायचं आहे आणि याच्यात तुम्ही जिंकला नाही तर तुमची अवस्था काय होईल हे मी सुद्धा सांगू शकणार
नाही. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. हे तुमचं मनाशी टू बी और नॉट टू बी, दिस इज द क्वेश्चन. राज्य करावं की करू नये, द्वंद्व. तुम्ही निर्द्वंद्व आहात. तुमच्याशी आता पंगा घेणारं कोणी राहिलेलं नाही. तुमची सगळी द्वंद्व संपलेली आहे. तुम्ही निर्द्वंद्व आहात, पण तरी तुमचं जे युद्ध आहे तुमच्या मनाशी आहे ते चालू आहे, आणि ते युद्ध तुमचं तुम्हालाच लढावं लागेल. इथे मी काही करू शकत नाही. तो वृत्रासुर कुठे गेलेला आहे? त्या इंद्राच्या मनात जाऊन बसलेला आहे. हा वृत्रासुर तुमच्या मनात जाऊन बसलेला आहे, आणि हे मनच तुम्हाला काय करत आहे? छळत आहे. मनःश्रेष्ठानि इंद्रियाणी प्रकृती स्थान आकर्षती. तुम्हाला आकर्षण हे मन इकडे तिकडे भरकटत आहे. तेव्हा याच्यात जर तुम्ही विजय प्राप्त केला तर तुम्ही मायेला ओलांडून परब्रह्म प्राप्त करून घ्या. आणि नाही केला तर तुमची अवस्था काय होईल? जसं तो वर चढलेला पतंग आहे, त्याची दोरी तुटली तर तो गिरक्या खात कुठे येईल, वरून कुठे जाईल हे कोणीतरी सांगू शकते का? भगवंत जरी आला तरी म्हणू शकेल की या ठिकाणी तो पतंग पडेल म्हणून? कुठे झाडावर पडेल, फाटेल, त्याच्या पाठीमागे कोणतरी लागतील, त्याचं सगळं काय होईल? चिन्ना बिंदा होईल. तर तुम्ही काय करा, ते सूत्र आहे मनाचं, ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं पाहिजे. याच्यात जर तुम्ही जिंकला आणि ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली की तुम्हाला आता कशासोबत लढायचं आहे? तुमच्या मनासोबत. ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुम्ही काय होईल? कृतकृत्यश्च भाग, कृतकृतार्थ व्हा. पण ही गोष्ट तुम्ही समजून घेतली नाही, तुमचा शत्रू दुसरा तिसरा कोणीही नाही. नायम मनोमे सुखदुःख येतो. त्या कदरी ब्राह्मणाची आपल्याला हे माहीत आहे भागवतामध्ये की माझ्या या दुःखाला कारण ग्रह नाही, काल नाही, शेजारी पाजारी नाही, मुलं नाही, हे नाही. कोण आहे माझ्या दुःखाला कारण? माझं मनच आहे. त्या मनामुळे मी माझ्या संपत्तीला कसा होतो? चिटकून होतो. सगळं मन माझ्या संपत्तीत टाकलं होतं, आणि त्या संपत्तीसमोर मला, मी माझ्या मुलाला, माझ्या बायकोला, माझ्या कुटुंबाला काही दिलं नाही. तेच माझ्या अंगावर उठले, दान धर्म केला नाही, आणि राजांनी, चोरांनी आणि नातेवाईकांनी माझी सगळी संपत्ती लुटून नेली. आता माझ्या अंगा खांद्यावर कौपिन सुद्धा ठेवायला हे माझ्या गावातले लोक तयार नाही. याच्यामध्ये त्यांचा काहीही दोष नाही. दोष सगळा कोणाचा असेल तर माझ्या मनाचा आहे. तेव्हा माझं मन खराब होतं. आता माझं मन स्वच्छ झालेलं आहे, आणि ते स्वच्छ झालेलं मन सुमनाने मी काय करणार आहे? विश्वांगी त्या चरणकमलावर ते मी भगवंताच्या समर्पित केलेलं आहे. आता या देहाच्या चिंधण्या झाल्या, कोणी त्याच्यावर मलमूत्र त्याग केला तरी मला त्यात काहीही वाटत नाही. कारण आता माझं बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य शब्दादीन विषय असतात वा रागद्वेषो विकसित. माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही, शब्द स्पर्श रूप रसगंधाविषयी आसक्ती कुठलीही राहिलेली नाही. कारण काय? मी माझ्या मनासोबत झालेल्या युद्धामध्ये विजयी झालेलो आहे. हाच विजय युधिष्ठिरा, तुला तुझ्या मनावर मन जिता तो जग जिता. जिभेपसी आहे सूत्र विश्वामित्र म्हणायचं. तेव्हा राजे, तुम्हाला जे आहे ते मनासोबत युद्ध करायचं आहे. आणि तुम्हाला आणखी सांगू काय, त्यातल्या त्यात भगवंत नुसते युधिष्ठिराच बोलत नाही, त्याच्या निमित्ताने सगळ्यांना सांगताय, यावत जीवांना, की हेच न कळल्यामुळे मनासोबत आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. हे न कळल्यामुळे सगळेच्या सगळे प्राणी जे आहेत हे या भूतलावर येत आहेत आणि जात आहेत.
खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा वारी वारी गेले होते का तुम्ही वारीला? कशाची वारी आहे? वारी वारी जन्म मरणाची वारी. हारी पडलो आता संकट निवारी. संकट कोणतं आहे की मी माझ्या मनाचा गुलाम झालो आहे. मन मानेल तसं मी वागतो आहे. मन मला इकडे तिकडे भरकटवत आहे. मला सुखात असताना सुखात राहू देत नाही, दुःखात असताना दुःख आठवू देत नाही, मला मित्रामध्ये राहू देत नाही, मला काही करू देत नाही. मला नेहमी काय करते, मनोमार्गे गेला तो कुठे मुकला तिथेच कबराच्या वाटी उजळलेली होती. ठाईची समाप्ती झाली जैसे ताबडतोब. म्हणून रामदास स्वामींनी कोणाला सगळं केलंय, सांगितलंय की मला सज्जना, तू काय आहेस? दुर्जन नाहीस. दुर्जनम प्रथमम वंदे. सगळ्यात दुर्जन काय असेल तर मनच आहे. आणि त्यालाच काय म्हटलं? सज्जन म्हटलं. कारण सज्जन म्हटलं सज्जनासारखं वागेल. वाईट म्हटलं तुम्ही मला वाईट म्हणता का? वाईटच वागतो. मना सज्जना भक्तिपंथी. सगळेचे सगळे प्राणी हे न कळल्यामुळे, हे तत्व न कळल्यामुळे जन्म मरणाच्या वाऱ्या करीत राहतात. त्याच्यामुळे या मनाच्या पलीकडे काय आहे? मनसस्तु परा बुद्धी. यो बुद्धे परतस्तु सहा. आत्मा जो तो बुद्धीच्या पलीकडे आहे. आत्मा त्वम. शंकरा महादेवा, आत्मा काय आहे? तू आहेस. गिरिजा मती, बुद्धीची आहे ती गिरिजा आहे. सहचरा प्राणा, त्याची सोबती प्राण आहे. शरीर काय आहे? गृह आहे. पूजा काय आहे? विषयोपभोग रचना. मी जिथे चालतो ते चरण प्रदक्षिणा विधी आहे. निद्रा समाधी स्थिती. यद यद करोमि तत् तत् अखिलम शंभो तव आराधनम. तुझी आराधना आहे. मनाच्या पलीकडे काय आहे? बुद्धी आहे. बुद्धी कशी आहे? निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करते. करेल तर शेंडे तुटवती हेच करेल. कारण हे काय आहे? व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसाय काय असतं? एकच, माझं जीवाचं काय झालं पाहिजे? कल्याण झालं पाहिजे. बाकी मला लाडू पेढे भजे खाण्यात काही सौख्य नाही. हे काय आहे? क्षणभंगूर आहे. अशा रीतीने बुद्धीचा तू निश्चय कर, मनावर तू विजय मिळव. याच्यामध्ये काही पडलेलं नाही आहे. या सगळ्या चर्चा आता थांबल्या पाहिजे. आणि तुझ्या वाडवडिलांनी जे केलं, येथे वडील जे करीती तो या नाम धर्म ठेवती. तुझे वडीलच काय आहे? धर्म आहे. तू कोणाचा मुलगा आहेस? धर्माचाच आहेस. धर्मराज युधिष्ठिर. आणि तुझी परीक्षा घेण्यासाठी स्वर्गारोहण पर्वतच शेवटी धर्मच आलेला आहे. श्वान होऊन तू धर्म सोडतो का? मला सोडतो का? इंद्र म्हणाला की आम्ही पुत्राला घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला यासाठी मी चला. तो म्हणाला की हा माझ्या सोबत आलेला आहे आणि याला मी सोडणार नाही. माझा धर्म मी सोडणार नाही. तेव्हा तुझा धर्म काय आहे की तुझे वाडवडिलांनी जे केलं, राज्य केलं, प्रजेला सुखी केलं, त्यांच्याकडून कर घेतला, विविध यज्ञ केले आणि शौर्यम तेजो धृतीर दाक्षम युद्धे चापी अपलायनम दानम ईश्वर भावश्य. हे काय? सगळेचे सगळे गुण, 6 गुण क्षत्रियांचे आहेत. तू क्षत्रियाप्रमाणे वागला पाहिजेस. तू क्षत्रिय असून कसा वागतोयस का? हा तुझा धर्म आहे का? परधर्म भयावहा. स्वधर्मे निधनम श्रेय. स्वधर्मात मरण चांगलं. बुद्धीने हा निश्चय कर, ठरव
पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी सांगायची गरज पडली नाही पाहिजे. किती दिवस आणि किती जण किती वेळा तुला या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत? त्याला काय मर्यादा आहे की नाही? महाभारत संपायची वेळ आली तरी आणखी तुझ्यामध्ये काही बदल व्हायला तयार नाही. पालत्या गड्यावर पाणी पडत आहे का? मनाचं ऐकू नकोस आणि तू काय कर, बुद्धीने वाग, बुद्धीने निश्चय कर, शासन कर, राजा हो, सम्राट हो. आणि मन जे आहे त्या मनाला कसं कर, दुश्चित्त ठेवू नको. सगळं आहे पण काय मनच काय खट्टू आहे. एकच गोष्ट धरून बसायची. त्यांनी मला असंच केलं, तेव्हा मला बोललंच नाही, त्यांनी असंच केलं. अरे पण ते सोडून दे ना, केव्हा बोलला होता 20 वर्षाखाली? ते धरून कशाला बसला? तोही गेला तरी तू मागे बोलताना बोललो असं कदाचित एका महाराजाला. तो माणूस काय म्हणतोय की महाराज तुम्ही एकटे या, तुम्ही ज्याच्याकडे उतरलेले आहे त्या माणसाला घेऊन येऊ नका, आमचं त्यांचं काही पटत नाही. महाराज म्हणे ठीक आहे, मला काय चहाच प्यायचा आहे, तू बोलावला आहे त्याला कशाला घेऊन आले चहा पिलं. महाराज मी विचारलं नाही की त्याला कोण घेऊ नका, घेऊन येऊ नका म्हणलं तर तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणजे महाराज. तुम्ही मला एकट्याला बोलावलं, मी एकटा आलो नाही, तुम्ही विचारायला पाहिजे होते. विचारलं तर काऊन विचारलं आणि नाही विचारलं तर अरे. महाराज म्हणाले अरे तू ज्याला तुझ्या घरात येऊ देत नाही, तू त्याला तुझ्या मनात काय ठेवतोस? तुझ्या मनातून काढून टाकलं, तो त्याच्या घरी सुखी, तू तुझ्या घरी सुखी. मनातला कचरा काढून टाकायला पाहिजे की नाही? मन एव मनुष्य, मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. सगळ्याच्या सगळ्या सिद्धी आहेत, अष्टमहासिद्धी या कोणाजवळ आहे? मनाजवळ आहे. मन प्रसन्न असेल तर सगळं होईल. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मोक्षही मनामुळेच मिळेल आणि बंधन सुद्धा मनानेच बांधल्या गेलेलं आहे. आपणच त्या खांब्याला पकडायचं, मला सोडा म्हणायचं. मनाने आपण काय सगळ्या ठिकाणी आसक्त आहोत. विधेय जो होता जनक, तो मन त्याचं कुठं गुंतलेलं नव्हतं, निरासक्त होता. सुख समाधान इच्छा ते, मने प्रतिमा स्थापिली. मनानेच एखाद्या माणसाची काय केली, त्याची मूर्ती, हा आपल्याला काय झाला, आवडला. मने पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन मागवली सकळांची. मन गुरु आणि शिष्य. यालाच काय झाली गुरुपौर्णिमा. इथे तुकाराम महाराज कोण आहे? ते जगद्गुरु तुकाराम महाराज की जे म्हणतो ना, ते जगद्गुरु काय म्हणतात? तुमचं गुरु कोण आहे? मन. गुरु मनच तुमचा काय गुरु आहे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. आणि गुरुच काय? शिष्य आहे. करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. मनानेच गती मिळते आणि मनानेच अधोगती होऊ शकते. साधक वाचक पंडित, तुम्ही कोणी असा, साधना करणारे असा, पुस्तक वाचणारे वाचक असाल किंवा वाचून पंडित असा, तुम्ही वक्ते असा की श्रोते असा, सगळेच्या सगळेजण काय, माझी एक गोष्ट ऐका की नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. मनाशिवाय दुसरं कोणतेही दैवत नाही. त्या मनाचीच काय करा, तुम्ही आराधना करा. त्या मनाला सांगा की देवा, मना कुठे जाईल? विठ्ठलाच्या पायापर्यंत जाऊन तू थांब, त्याची भक्ती कर. मना सज्जना भक्तपंथीची जाईल. अशा प्रकारे हा जो 12 अध्याय आहे अश्वमेधिक पर्वातील, यामध्ये
युधिष्ठिराने भगवंतांनी मनावर विजय स्थापन करण्याची विनंती म्हणता येईल का, आदेश दिला आहे. तू काय कर, मनावर विजय प्राप्त कर. आणि मग भगवंत जे आहेत ते युधिष्ठिराला सांगताहेत की न बाह्यम द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवती भारत, शारीरम द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवती वानवा. केवळ राज्य आणि बाहेरचे जे पदार्थ आहेत त्यांचा त्याग करून, तू राज्याचा त्याग करू इच्छितोस, तू वस्त्र अलंकार काढून टाकू इच्छितोस, तुला डोक्यावरचा टोप काढून बाहेर ठेवायचा आहे, फक्त त्याचाच त्याग करून तुला जे प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होईलच असं काही सांगता येणार नाही. शारीरिक आतमधले जे द्रव्य आहेत त्याचा त्याग केला म्हणजे आपल्या शरीरातील कोणी ईर्ष्या असेल, लोभ असेल, दुर्गुण असतील, त्याचा त्याग केला तरी सुद्धा सिद्धी प्राप्त होतीलच असं काही नाही. शब्दशः त्याचं हे करण्यापेक्षा, अनुकरण करण्यापेक्षा त्याच्यातील जी आसक्ती आहे त्याच्यातून तू बाहेर पडलास तर तुला जे आहे सुखाची प्राप्ती होईल. आणि दोन गोष्टी आहेत. कोणत्या? मम हे म्हणणं म्हणजे काय? मृत्यू आहे. माझे कोणाशीच न म्हणे, माझे काहीच नाही म्हणे. हे मजची स्तव झाले परी निया नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुतला गा. जो कधी माझं म्हणत नाही. मम म्हणजे हे दोन अक्षर सगळ्यात घातक आहे. माझं नाही. गोळवळकर गुरुजींनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव काय? वी, आम्ही. सगळ्यांचं आहे. आय नाही तर अहम हा सगळ्यात काय घातक आहे. आणि न मम हे माझं, इदम न मम हे माझं नाही, हे म्हणणं जे आहे हे अमरत्वाला कारण आहे. ब्रह्म मृत्यूम ततो राजन न आत्मैव व्यवस्थितो अदृश्यमान भूतानी योदयेताम संशयम. कोणाला आपलं मानणं आणि कोणाला आपलं न मानणं हेच काय आहे? युद्धाला कारण आहे. आपला तो, दुसऱ्याचं. हे युद्ध कशामुळे झालं? त्यांनी काही केलं तरी चालते, त्याला काही करू द्यायचं. त्या नुकसान कोणाचं आहे? शेजाऱ्याचं होईल का? मम म्हटलं की नुकसान होणार. आणि दुसऱ्याला आपला न मानणं, त्याचं काही झालं चालते. हे ज्या गोष्टी ज्या आहेत की माझं तर नाही आहे, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हा जो भाव आहे तो युद्धाला कारण आहे. दुर्योधन त्याचं राज्य होतं का? पण त्याला काय वाटायचं की हे राज्य जे आहे हे माझ्या वडिलांचा याच्यावर हक्क होता, पण ते आंधळे असल्या कारणाने त्यांच्यावर अन्याय झाला आणि ते बंधूला देण्यात आलं आणि त्यांची मुलं राज्य मागत आहेत आणि ते जर राजे झाले तर मला यांचं काय दास्यत्व स्वीकारावं लागेल, यांच्या हाताखाली राहावं लागेल. एकदा आम्ही ती चूक केली पुन्हा आम्ही ती करणार नाही. आम्ही राजे होतो, राजे आहोत आणि राजे राहणार. हा त्याचा जो भाव होता तो खरा नव्हता. तो सगळ्याच्या सगळ्या राज्याला मम माझं म्हणत होता आणि त्याच भावनेने तो शिष्टाईला आलेल्या भगवंतांना काय म्हणाला की मी सुईवर असणारी जमीन सुद्धा देणार नाही. कशामुळे? मम. आणि पांडव न मम, हे आमचे नाही, त्यांनी वनवासात राहो,
यांच्या बायकोला काही त्रास हो, यांना काही हो, यांना उलट त्यांना त्रास झाला तर आम्हाला त्याचे काय आहे, उकळ्या फुटत आहे. हाच जो भाव आहे तो युद्धाला कारण आहे. याच्यामुळेच युद्ध झालं. त्याच्यामुळे अविनाशोस्य सत्वस्य नियतो यदि भारत विद्वा शरीरं भूताना अहिंसां प्रतिपद्यते. या जगतामध्ये सत्तेचा विनाश हा होतच असतो. सगळ्या गोष्टी काही चिरकालपर्यंत टिकणाऱ्या नाही आहेत. पण याच्यातून या जन्मातून प्राप्त काय करून घ्यायचं असेल तर ज्ञान आहे की नाही, ते अमर आहे. तेव्हा तुला सगळीच्या सगळी पृथ्वी मिळाली पण त्याच्यात तू ममता ठेवली नाही तर तू जिंकलास. नुसती संपत्ती घेऊन काय होणार नाही. संपत्ती काय अनर्थाला कारण नाही. तुला वाटत आहे की या संपत्तीमुळे माझा काय होईल, अनर्थ होईल, त्यालाच तू घाबरत आहे. खूप लोकांना काय असते, पैशाची भीती असते. पैसे नाही तेच काय आहे, बरं आहे. पैसे असतील तर काय होईल, मला नातेवाईक पाठीमागे लागतील, कोणी मागेल, कोणी चोरेल, कोणी लुटेल, कोणी काय होईल. पण या तुझ्या त्या वृत्तीमुळे तू तुझी दशा काय करून घेत आहेस. संपत्ती जी आहे ती विनाशाला कारण नाही. तू फक्त तिला काय म्हण, मम म्हणू नकोस. न मम म्हण. ती कोणाची आहे, माझी नाही तर कोणाची आहे, सगळ्यांची आहे. धनम्मे लभताम देवी सर्व कामाश देवी. धन दे, त्या धनातून सगळ्यांच्या कामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची मला काही शक्ती आहे. अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीमुळे मोठे मोठे युधिष्ठिर असले की धर्म जाणणारे लोक सुद्धा काय झाले, अवगुंठित होऊन पडलेले आहेत की त्यांना त्याच्यातून मार्ग सापडायला तयार नाही. आणि तो मार्ग आपल्याला भगवंत त्यांच्या भगवतवाणीतून व्यासांच्या साहाय्याने आपल्याला तो सुगम करून देत आहे. आणि हेच या महाभारताचं काय आपल्याला आजच्या काळात भेटलेलं रसपान वैशिष्ट्य आहे. आदिश्री आयलाट महाराजांनी अशी सेवा दररोज करून घ्यावी की त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला विराम. गोपाळ कृष्ण भगवान की जय. महाभारताच्या शेवटी आपले 5 श्लोक आपल्याला रोज घ्यायचे आहेत. त्याच्या आपण उद्या कृती झाल्या तर वाटूयात. माता पितृसहस्राणि पुत्रदारशतानि च संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे. हर्षस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च दिवसे दिवसे मूढम् आविशन्ति न पण्डितम्. ऊर्ध्वबाहुर्भिरोमेष न च कश्चिन् शृणोतु मे. धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते. न जातु कामान्न भयान्न लोभात् धर्मं त्यजेत् जीवितस्यापि हेतोः. नित्यो धर्म सुख दुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः. इमां भारत सावित्रीं प्रातरुत्थाय यः पठेत् स भारतफलं प्राप्य परम ब्रह्म अधिगच्छति. जो माणूस रोज सकाळी उठून हे जे 5 श्लोक आहेत त्याला काय म्हणतात, भारत सावित्री. जसं गायत्री मंत्र आहे तसा संपूर्ण महाभारताचं सार 1,00,000 भारत ते श्लोक याच्यातले फक्त 5 श्लोक स्वर्गारोहण पर्वतातून काढले आणि त्याचं रोज पठण करायला सांगितलं की भारत सावित्री जो वाचतो त्याला सगळ्याच्या सगळं महाभारत वाचल्याचं फळ मिळते. आणि त्याचं जे आहे परब्रह्म तो प्राप्त करून घेतो. गोपाळ कृष्ण भगवान.